गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वडसा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच तथा ग्रामसेवक उपस्थित आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी तालुक्यातील पाण्याच्या समस्याबद्दल सरपंचांनी आपले प्रश्न उपस्थित केले। गावातील बंद पडलेले जलस्रोत, बंद पडलेले बोरवेल, विहिरी, टँकरने पाणी पुरवठा तसेच शासनाच्या जलसंधारण योजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली। आमदार रामदास मसराम यांनी प्रशासनाला निर्देश दिले की एकही गावात पाणी टंचाईचा सामना नागरिकांना होऊ नये याची विशेष खबरदारी घ्यावी। नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यात याव्या यासाठी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरले। यावेळी नगर परिषद सीईओ कुलभूषण रामटेके, तहसीलदार प्रीती डुड्डुलवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खोचरे मॅडम, नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांच्यासह अनेक अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीला माजी सभापती परसराम टिकले, माजी उपसभापती नितीन राऊत, विलास बनसोड यांची उपस्थिती होती। पंचायत समिती देसाईगंज या ठिकाणी पाणी टंचाईच्या संबंधानं आढावा बैठक घेण्यात आली। हा तालुका अत्यंत छोटा आहे, परंतु या तालुक्यामध्ये छोटा असताना देखील पाणी टंचाईच्या अनेक समस्या आपल्या या ठिकाणी सरपंच महोदय यांच्या वतीनं आपल्याला त्या ऐकायला मिळालेल्या आहेत। आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर पाणी टंचाई होत असेल तर अनेक लोकांना त्याचा फटका बसत आहे आणि म्हणून पाणी टंचाईची समस्या लवकरात लवकर मार्गी निघावी आणि म्हणून याच ठिकाणी व्हिडिओ मॅडम, तहसीलदार मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये हे पाणी टंचाईच्या संबंधानं एक निवारण व्हावं आणि ज्या काही समस्या आहेत त्या तात्काळ सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी चर्चा केली आहे आणि तसे निर्देश देखील आम्ही दिलेले आहेत। पाणी समस्या ही लवकरात लवकर त्याचं निवारण व्हावं अशा सूचना सर्व ग्रामसेवक, सर्व जे अधीनस्थ कर्मचारी आहेत किंवा सरपंच, उपसरपंच आहेत त्यांनी याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन आपल्या गावातील पाणी पुरवठा योजना ही व्यवस्थित काम करेल आणि सामान्य लोकांना पाणी पुरवठ्याच्या संबंधानं कसलीही अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करावा असं या ठिकाणी आमचं या सभेमध्ये एक मार्गदर्शन झालं।